हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजितदादांसोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या नियतकालिकामधून भाजपला खडे बोल। 26/11चा हल्ला भाजपचा कट होता असा आरोप करणारेच भाजपमध्ये नेते बनले। महाराष्ट्र अनावश्यक राजकारणाचं उत्कृष्ट उदाहरण रतन शारदांचा ऑर्गनायझरमधील लेखामधून थेट निशाणा। प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळांच्या नावाची चर्चा। आज उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। खासदार रवींद्र वायकरांचा निवडणुकीमधील विजय मॅनेज। हिंदू समाज पक्ष आणि जनाधार पार्टीच्या उमेदवाराची तक्रार। वायकरांच्या नातेवाईकांनी मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याचा आरोप। प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही। जयंत पाटील समर्थक भूषण राऊतांचं ट्विट। प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांकडे देण्याची विकास लवांडेंची मागणी। 2-4 जागा जास्त मिळाल्यामुळे कोणी शेफारून जाऊ नये। नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोलेंवर टीका। सगळे सोयरेच्या मागणीबाबत कार्यवाही सुरू। ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू। भुजबळांशीही चर्चा करून त्यांना समजावून सांगणार। ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसीमधून शिंदेसेना हप्ते गोळा करते, राऊतांचा आरोप। तर सरकारनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। डोंबिवलीत कंपनीत आग लागल्यानंतर अंबादास दानवेंची मागणी। विरोधकांकडून फक्त आरोप करण्याचं काम सुरू। डोंबिवलीमधील आगीच्या घटनेनंतर होणाऱ्या टीकांवर दरेकरांचं उत्तर। मलावीच्या उपराष्ट्रपतींच्या विमानाचा अपघात। उपराष्ट्रपती सॅलोस चिलिमाससह 9 जणांचा अपघातामध्ये मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।